मंडळी, महाराष्ट्राच्या मातीत एकच असा अधिकारी जन्माला आला ज्यांची तब्बल 21 वर्षाची नोकरी आणि 25 पेक्षा जास्त बदल्या झाल्यात। पण या माणसाचा प्रामाणिकपणा हाच त्यांचा सर्वात मोठा गुन्हा ठरला। ते नाव म्हणजे IAS अधिकारी तुकाराम मुंढे। महाराष्ट्राचा कारभार चालवण्यासाठी, इथली व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सरकारकडे जवळपास 350 पेक्षा जास्त IAS अधिकाऱ्यांची फौज आहे। त्यामध्ये फक्त तुकाराम मुंढे यांचीच वारंवार बदली केली जाते। हे सगळे अधिकारी देशातील सगळ्यात कठीण मानली जाणारी UPSCची परीक्षा पासून प्रचंड अभ्यास करून आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर या पदापर्यंत पोहोचलेले असतात। पण तरी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच प्रश्न आहे, जर राज्यात एवढे IAS अधिकारी आहे तर मग राजकारणी, भ्रष्ट कंत्राटदार आणि माफिया फक्त आणि फक्त तुकाराम मुंढेंच्याच नावांना का थरथर कापतात? बाकीचे शेकडो अधिकारी नक्की काय करतात? ते जनतेच्या हक्कासाठी तुकाराम मुंढे सारखे रस्त्यावर उतरून किंवा सिस्टीमशी लढून काम करताना का दिसत नाही? याचं उत्तर आपल्या प्रशासकीय व्यवस्थेच्या क्रूर वास्तवात दडलेलं आहे। तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। काही दिवसापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची 25वी बदली करण्यात आली। पदभार स्वीकारताच त्यांनी राज्याला सेफ फूड, सेफ ड्रग देण्याची मोहीम हाती घेतली आणि त्यानंतर मुंढेंनी थेट धाडी टाकून लाखो रुपयांचा माल जप्त केला आणि त्यानंतर तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी औषध कंपन्यांनी 250 कोटी रुपये गोळा केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जितेंद्रराव वडे यांनी केला। यामध्ये काय सत्यता आहे ते पुढे समजेलच। पण महाराष्ट्राचा कारभार चालवण्यासाठी 350 पेक्षा जास्त IAS अधिकाऱ्यांची फौज आहे। त्यातील किमान 100 अधिकारी मुंढेसारखी आक्रमक भूमिका का घेत नाही? याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तडजोड करण्याची मानसिकता। जेव्हा एखादा नवीन अधिकारी प्रशासनात येतो तेव्हा त्यांच्या देश बदलण्याची, समाज सुधारण्याची प्रचंड ऊर्जा असते। पण हळूहळू त्यांना सिस्टीमची सवय व्हायला लागते। तुम्ही माझं ऐका, मी तुमचं ऐकतो, राजकारण्याशी जुळून घेतलं तरच शांततेत नोकरी करता येईल, हा सुवर्ण मध्य बहुतांश अधिकारी शोधून काढतात। पण तुकाराम मुंढे याला अपवाद ठरले। मुंढेंचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कायदा। तिथं समोर राज्याचा मुख्यमंत्री असो, एखादा मोठा मंत्री असो की स्थानिक दादा भाऊ असो, जर काम कायद्यात बसत नसेल तर मुंढे त्याला थेट नकार देतात। ते फाईलवर स्पष्ट शब्दात लिहून मंत्र्याचे आदेश धुडकावून लावतात। ही जी लढण्याची आणि कायद्यावर ठाम राहण्याची वृत्ती आहे ती बाकीच्या 350 अधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळत नाही। राजकारण्यांना अशा अधिकाऱ्यांची भीती वाटते ज्यांना पैशाने विकत घेता येत नाही आणि पदाची धमकी देऊन त्यांना वाकवता येत नाही। दुसरं कारण म्हणजे बदलीची भीती। IAS अधिकाऱ्यांच्या नोकरीत सर्वात मोठं अस्त्र राजकारण्यांच्या हातात असतं, ते म्हणजे बदली। जर एखाद्या अधिकाऱ्याने नेत्याचं ऐकलं नाही तर त्याची बदली थेट लूपलाईनला, म्हणजे जिथे काही कामच नसतं अशा साईडला पोस्टिंग केली जाते। अनेक अधिकाऱ्यांना भीती असते की आपली बदली झाली तर कुटुंबाचं काय होईल। या भीतीपोटी अनेक जण नेत्यांच्या चुकीच्या आदेशावर गुपचूप सहाय्य करतात, पण तुकाराम मुंढे याला धुडकावून लावतात। तुकाराम मुंढेंनी या बदलीच्या अस्त्रालाच खेळणं बनवून टाकलं। त्यांच्या 21 वर्षापेक्षा जास्त काळाच्या कारकिर्दीत त्यांची 25 वेळा बदली झाली। काही ठिकाणी तर ते फक्त 2 ते 3 महिनेच राहिली। पण प्रत्येक बदलीच्या वेळी त्यांनी एकच संदेश दिला, तुम्ही माझी खुर्ची बदलू शकता, माझी जागा बदलू शकता, पण माझी नियत आणि लोकांची सेवा करण्याची माझी पद्धत बदलू शकत नाही। तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनतेचा पाठिंबा। तुकाराम मुंढे जिथे गेले, मग ते नवी मुंबई असो, नाशिक असो, नागपूर असो की जालना, त्यांनी राजसरायपेक्षा लोकसरायला जास्त महत्त्व दिलं। त्यांनी थेट जनतेच्या दरबारात जाऊन लोकांच्या समस्या ऐकल्या, भ्रष्टाचारावर हातोडा चालवला आणि सरकारी पैसा कसा वाचवला जाऊ शकतो हे दाखवून दिलं। जेव्हा सामान्य जनता एखाद्या अधिकाऱ्याच्या मागे खंबीरपणे उभे राहते तेव्हा राजकारण्यांचे हातपाय गाळतात। कारण नेत्यांना भीती असते की जर आपण या अधिकाऱ्याला हात लावला तर जनता आपल्याला निवडणुकीत पाडेल। बाकीचे अधिकारी AC केबिनमध्ये बसून फाईल्स हाताळण्यात धन्यता मानतात, लोकांमध्ये थेट मिसळत नाही। त्यामुळे नेत्यांनी त्यांची बदली केली तरी जनतेला त्यांचं काही वाटत नाही। तर मंडळी, आता प्रश्न उरतो की मग बाकीचे 350 अधिकारी नक्की काय करताय? ते सगळेच भ्रष्ट आहेत का? तर याचं उत्तर आहे नाही। महाराष्ट्रात अनेक अत्यंत प्रामाणिक, हुशार आणि संवेदनशील अधिकारी आहेत। ते पडद्यामागे राहून शांतपणे उत्तम काम करतात, रस्ते बांधतात, योजना राबवतात, गरिबापर्यंत मदत पोहोचवतात। पण त्यांच्यात आणि मुंढेमध्ये फरक एवढाच आहे, ते सिंगम बनून सिस्टीमशी थेट युद्ध पुकारत नाही। पण यात शांत राहण्याच्या आणि वाद टाळण्याच्या भूमिकेमुळे सिस्टीम मधले माफिया आणि भ्रष्ट नेते अधिक पॉवरफुल होतात। हा दोष फक्त नेत्यांचा नाही तर त्या अधिकाऱ्यांचा आहे जे स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा शांततेसाठी चुकीच्या गोष्टींना मूक संमती देतात। जोपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक पालिकेला एक तुकाराम मुंढे मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची प्रगती होणार नाही। मंडळी, जर या 350 पैकी फक्त 50 अधिकाऱ्यांनी जर तुकाराम मुंढे सारखा ताठपणा दाखवला तर राज्याचा चेहरा बदलायला वेळ लागेल का? तसेच बाकीचे अधिकारी शांत का बसले आहेत? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।